हाय मित्रांनो, वेलकम बॅक टू मेडिकलवाला अमर संभूशेटे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विटॅमिन ई पासून मिळणारे 9 मॅजिकल हेल्थ बेनिफिट्सच्या बाबतीत. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे की विटॅमिन ई पासून आपल्याला काय काय बेनिफिट मिळणारच आहेत. तसंच आणि त्याच्यासोबतच आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या लोकांना विटॅमिन ई सप्लिमेंट हे घ्यायचं नाही आहे. स्पेशली सप्लिमेंटच्या फॉर्ममध्ये कोणते कोणते विटॅमिन ईचे सोर्सेस आहेत ते पण आज आपण बघणार आहोत. विटॅमिन ई आपण कसं घ्यायचं आणि त्याचा डोस आपण किती घ्यायचं हे पण आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. इंट्रोडक्शनमध्ये ज्यादा वेळ घालवता आपण व्हिडिओ चालू करूया आणि जाणून घेऊया चांगल्या अशा विटॅमिन. त्याचं नाव आहे विटॅमिन ई. विटॅमिन ई एक फॅट सोल्युबल विटॅमिन आहे आणि ज्याचं नाव आपल्या मनात आलं की आपल्याला वाटतं की बाकीच्या नॉर्मल विटॅमिनसारखं हे एक विटॅमिन ई पण तसंच आहे. पण प्रत्यक्षात जर तुम्ही बघायला गेला तर विटॅमिन ई हे 7 वेगवेगळ्या कंपाऊंडपासून तयार झालेलं एक विटॅमिन आहे आणि त्याला आपण म्हणतोय अल्फा टोकोफिरॉल. आणि विटॅमिन ई मध्ये जेवढं काही हेल्थ बेनिफिट लपून बसलेले आहेत ते म्हणजे ह्या अल्फा टोकोफिरॉलमध्ये लपून बसलेले आहेत. सगळ्यात पहिला आणि मेजर फायदा आपल्याला विटॅमिन पासून मिळते ते म्हणजे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमध्ये. आपल्या बॉडीत जे काही ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस असते ते एकदम कमी करायचं काम हे विटॅमिन ई करते. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमध्ये काय होते, आपले जे काही डॅमेज सेल्स आहेत त्याला खूप चांगल्या पद्धतीने कमी करायचं काम हे विटॅमिन ई करते. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हे एक बेसिकली हे एक असं प्रोसेस आहे जे की आपल्या सेलमध्ये ऑक्सिजन गेल्यानंतर केमिकल रिॲक्शन होते. त्यांच्या रिझल्टमध्ये काही फ्री रॅडिकल्स तयार होतात. ते फ्री रॅडिकल्स आपल्या सेल्सला डॅमेज करतात आणि आपल्या बॉडीमध्ये खूप प्रकारचे नुकसान आपल्याला त्याच्यापासून होऊ शकते. आपलं वय वाढण्यापासून ते ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढू लागते तर हे प्रोसेस कमी होते. जसं की खूप सारे प्रॉब्लेम, जसं की आपलं वय वाढायला चालू होते, आपल्या स्किनमध्ये प्रॉब्लेम येणे, आपल्या किडनीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकते, आपल्या हार्टमधल्या नसांमध्ये प्रॉब्लेम येऊ शकते आणि असं खूप सारे असे असंख्य प्रॉब्लेम्स आहेत. ह्या सगळ्यात आपल्याला खूप जास्त फायदा आपल्याला मिळू शकतो ते म्हणजे विटॅमिन ईमुळे. विटॅमिन ईमुळे आपल्याला दुसरा मेजर फायदा मिळू शकतो ते म्हणजे आपल्या हार्टसाठी. आपल्या हार्टमध्ये जे काही प्रॉब्लेम होते त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट काही फॅक्टर रिस्पॉन्सिबल असतात. फॉर एक्झाम्पल, आपल्या रक्तात कोलेस्ट्रॉल वाढणं, आपल्या रक्तात ट्रायग्लिसराईड वाढणं, आपलं बीपी राईज होणं, आपल्या नसांमध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळं कधी कधी LDL कोलेस्ट्रॉल वाढणं किंवा कधी कधी आपले नसं ब्लॉक होणं, ही जी काही कारणं आहेत हे आपल्या बॉडीमध्ये हार्टमध्ये प्रॉब्लेम येण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. आता का तर विटॅमिन ई आपल्या बॉडीमध्ये स्ट्रेस पण कमी करायचं काम करते, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करते, आपल्या बॉडीमधील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करायचं काम करते, ट्रायग्लिसराईड पण कमी करते, आपल्या ब्लड प्रेशरवर पण त्याचा इम्पॅक्ट होत असतोय, ते आपलं लेवल नॉर्मल आणू शकते. तर ह्या सगळ्यांमुळे आपण म्हणू शकतोय की विटॅमिन ई घेतल्यामुळं ओव्हरऑल आपलं हार्ट बेनिफिट आहे किंवा आपलं कार्डिओव्हस्क्युलर सिस्टीम आहे हे चांगल्या पद्धतीनं काम करू शकते आणि त्यापासून वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या जे काही आजार होतात ते सगळं कमी करायचं काम यामुळे होते. विटॅमिन ईचा तिसरा फायदा म्हणजे या लोकांना फायदा होऊ शकते की ज्यांचं लिव्हर नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर असू शकते. फॅटी लिव्हर म्हणजे काय असते, आपल्या लिव्हरच्या आसपास जे एक्सेसिव्ह फॅट जमा होते आणि त्याच्यामुळे आपले लिव्हर खराब होऊ शकते आणि अल्टिमेटली ते आपल्या लिव्हरला सिरोसिस नावाचं गंभीर आजार होऊ शकते आणि कधी कधी आपलं लिव्हर परमनंट डॅमेज पण होऊ शकते. जर तुमच्यात नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज आहे, जे की एक असं फॅटी लिव्हर आहे जे की तुम्ही अल्कोहोल ड्रिंक घेत नाही तरी पण तुमचं लिव्हर फॅटी आहे, तर अशा केसेसमध्ये विटॅमिन ई घेतल्यानंतर आपल्याला खूप फायदा होऊ शकतो त्याचा. कारण विटॅमिन ई आपल्या लिव्हरमध्ये जे काही एक्सेस फॅट जमा झालेलं असते ते कमी करायचं काम हे विटॅमिन ई करते. विटॅमिन ईचं चौथा फायदा म्हणजे मेनली हे लेडीजमध्ये होते, जे की लहान लहान मुली असतात त्यांच्यासाठी खूप याचा फायदा होतोय. तर त्या छोट्या मुलींमध्ये डिसमेनोरिया नावाचे एक गंभीर आजार असते. विटॅमिन ई हे डिसमेनोरिया नावाचे एक प्रॉब्लेम असते ते लहान मुलीमध्ये, ते कमी करायचं आणि चांगल्या पद्धतीने ते कंट्रोल करायचं काम विटॅमिन ईमुळे होते. डिसमेनोरिया हे एक असं प्रॉब्लेम आहे ज्यावेळी काही पिरियड चालू असते लहान मुलींमध्ये किंवा लेडीजमध्ये, पिरियड चालू असते त्या दरम्यान त्यांना खूप पेनफुल होत असते, स्टमक पेन खूप जास्त होत असते, त्यांच्या लोअर ॲब्डॉमिनलमध्ये खूप क्रॅम्प येत असतात किंवा पोटात खूप जास्त दुखत असते आणि त्याच्यामुळे त्यांना खूप त्रास होते आणि डे टू डे लाईफमध्ये खूप त्यांना प्रॉब्लेम फेस करावे लागू शकतात. त्यामुळे खूप सारे स्टडी पण झाल्यात त्याच्यामुळे त्याचे इफेक्ट बघण्यासाठी. जर तुम्ही फिश ऑइल घेत असाल किंवा विटॅमिन ई घेत असाल किंवा दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये घेत असाल, डिसमेनोरियामध्ये खूप चांगला फायदा आपल्याला होऊ शकतोय. विटॅमिन ई आपल्या स्किनसाठी खूप फायदेमंद असं आहे. विटॅमिन ई जर तुम्ही घेत असाल तर ते आपल्या बॉडीमध्ये कोलॅजिनचं प्रमाण वाढवत असते. कोलॅजिन हे असं प्रोटीन आहे ते आपल्या स्किनला इलॅस्टिसिटी देते आणि आपल्या स्किनला टाईट बनवायचं काम करते आणि त्याच्या टेक्स्चरला इम्प्रूव्ह करायचं काम करते. तुम्ही खूप प्रकारचे ॲडव्हर्टाईज बघितला असतील की त्यामध्ये विटॅमिन ई असते, त्या ॲडव्हर्टाईजमध्ये दाखवतात आपल्याला. हे विटॅमिन ई त्याच्यामध्ये अशासाठी असते की त्याच्यापासून आपल्याला हेल्थ बेनिफिट मिळावं, आपल्या केसांच्या हेल्थसाठी पण एकदम चांगल्या पद्धतीने काम करू शकते हे विटॅमिन ई. विटॅमिन ई आपल्या ब्रेनच्या कॉग्नेटिव्ह फंक्शनसाठी पण चांगलं काम करते. कॉग्नेटिव्ह फंक्शन म्हणजे काय असते,
बेसिकली आपण जे काही रोजच्या जीवनात आपल्या पाहतो आणि ते आपल्या मेमरीमध्ये फिट करत असतो, जे काही सेव्ह करत असतो आपल्या मेमरीमध्ये, त्याला म्हणतात कॉग्निटिव्ह फंक्शन. जर विटॅमिन ई आपण रेग्युलर घेत असलो तर आपलं कॉग्निटिव्ह फंक्शन पण इम्प्रूव्ह होते, आपलं मेमरी पण एनहान्स होते आणि वयस्कर लोकांच्यात वय वाढत असते तसंच, आणि त्याच्यासोबतच त्यांच्यात एक आजार निर्माण व्हायचा धोका असतो, तो म्हणजे अल्झायमर्स. त्यामध्ये आपलं ब्रेन एकदम कमी काम करायला लागते, म्हणजे सारखं साध्या साध्या गोष्टी विसरणं किंवा विसरभोळेपणा करणं. तर वय जास्त असल्यामुळे अल्झायमरचा धोका आपल्याला होऊ शकतोय. तर त्यात आपण जर विटॅमिन ई सप्लिमेंट जर घेत असेल तर अल्झायमरचा धोका आपल्याला त्याच्यापासून कमी करण्याचं काम हे विटॅमिन ई करते. विटॅमिन ई हे वयस्कर लोकांच्यासाठी पण खूप फायदेमंद आहे. तसं बघायला गेलं तर सगळे विटॅमिन, सगळे मिनरल्स हे वयस्कर लोकांना खूप चांगलंच असतात. तर विटॅमिन ई एक असं पर्टिक्युलरली विटॅमिन आहे जे की वाढत्या वयामुळे जे काही आपल्या बॉडीमध्ये प्रॉब्लेम येत असतात त्यांना काही प्रमाणात कमी करायचं काम हे विटॅमिन ई करते. तसंच विटॅमिन ई आपल्या जॉईंटमध्ये, आपल्या जॉईंटसाठी पण खूप फायदेमंद आहे. त्यांचं मोबिलिटी हे वाढवते आणि आपल्या इम्युनिटी पॉवर वाढवायला पण खूप जास्त मदत या विटॅमिन ईमुळे आपल्यात होते. कारण जसं आपलं वय वाढत जाते तसं आपलं इम्युनिटी कमजोर होत असते. तर याच्या मदतीमुळे आपल्याला खूप चांगला फायदा आपल्याला होऊ शकतोय. आणि जे काही सारखं आजारी वयस्कर माणसं पडत असतात त्यांनी जर हे विटॅमिन ई रेग्युलर घ्यायला चालू केलं तर ते पण त्यांचं प्रमाण कमी होत जाते. विटॅमिन ई आपल्या लंग फंक्शनसाठी, म्हणजे आपल्या फुफ्फुसांसाठी पण खूप फायदेमंद आहे. आपल्या श्वास घ्यायचं जे काही प्रोसेस असते त्याला पण त्याचा खूप फायदा होतोय. विटॅमिन ई आपल्या फुफ्फुसांत जे काही पोल्युशन साठलेलं असते ते कमी करायचं काम हे विटॅमिन ई करते. पोल्युशन हे आजकाल असं गोष्ट आहे त्याच्यापासून कोणीच वाचू शकलं नाही. जे काही लहान मुलं असू देत, वयस्कर लोक असू देत, कुणी पण असू देत, तुम्ही छोट्या शहरात राहा किंवा मोठ्या शहरात राहा, मेट्रो सिटीत राहा, कुठं पण राहा, पोल्युशनमुळे सगळ्यांना आजकाल प्रॉब्लेम येतच आहेत. तर विटॅमिन ई जर तुम्ही रेग्युलर बेसिसमध्ये घ्यायला चालू केला तर पोल्युशनपासून जे काही आपल्या फुफ्फुसांमध्ये प्रॉब्लेम आले ते प्रॉब्लेम कमी व्हायचं काम हे विटॅमिन ईमुळे होते. अस्थमा आज तुम्ही काही प्रमाणात सगळीकडे बघायलाय, ते पण हे पोल्युशनमुळेच होत असते. तर विटॅमिन ईमुळे हे सगळे धोका पण कमी होऊ शकते आणि विटॅमिन ईमुळे आपल्याला लंग्स फंक्शन्स व्यवस्थित ॲक्टिव्ह होऊ शकतात आणि व्यवस्थित काम करू शकतात आणि त्यामुळे लंग्समध्ये आपल्या सारखं इन्फेक्शन पण होणार नाही. विटॅमिन ई आपल्यामध्ये जे काही मेन फर्टिलिटी असू दे किंवा फिमेल फर्टिलिटी असू दे, दोघांमध्ये पण हे नेहमी बेनिफिशियल ठरते. विटॅमिन ई घेतल्यामुळे आपलं स्पर्म काउंट इन्क्रीज होते, स्पर्मचं ओव्हरऑल हेल्थ इम्प्रूव्ह होते, ओवम जे काही असते ते पण हेल्दी होते, ओवम जे काही रिलीज होते ते व्यवस्थित टायमावर होते, त्याच्यामुळे आपलं मेन्स्ट्रुएशन सायकल पण रेग्युलेट होते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इनफर्टिलिटीपासून मुक्तता देऊ शकते. इनफर्टिलिटीसाठी खूप फायदा याचा होतोय. तर आता आपण बघूया विटॅमिन ई हे एवढं खूप महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट विटॅमिन आहे. तर आता आपण बघूया हे नेमकं खायचं कसं, कोणी घ्यायचं, कोणी घ्यायचं नाही, हे आता आपण बघूया. आणि हे पण बघूया की कुठलं असं खायच्या प्यायच्या गोष्टी आहेत ज्याच्यातून आपल्याला विटॅमिन ई मिळू शकते नॅचरली. तर सगळ्यात पहिलं सोर्स आहे ते म्हणजे व्हीट जर्म ऑइल. खूप चांगल्या प्रमाणात आणि खूप चांगल्या क्वालिटीचं विटॅमिन ई असते. जर त्यातलं तुम्ही 1 टेबलस्पून रोज जर डेली घेत असाल तर रोजच्या जेवणातलं आपलं ते घेतल्यामुळे पूर्ण आपल्या दिवसाचं रिक्वायरमेंट जे काही विटॅमिन ईचं असते ते 1 टेबलस्पूनमुळे कंप्लीट होऊ शकते. तसंच आपण सनफ्लॉवर सीड्स पण घेऊ शकतोय, त्याच्यात पण खूप चांगल्या प्रमाणात विटॅमिन ई असते. 1 चमचा आपल्याला सनफ्लॉवर सीड्स घ्यायचा आहे, ते एका पॅनवर घ्या की थोडंसं रोस्ट करायचं आहे, त्यांना जर भाजायचं आहे, ड्राय भाजायचं आहे, त्याच्यात तूप वगैरे काही घालू नका. आणि ते तसंच रोज तुम्ही खाल्ल्यामुळं, ते रेग्युलर बेसिसवर आपण खाल्ल्यामुळे त्याच्यापासून पण आपल्याला विटॅमिन ई मिळू शकते. ड्रायफ्रुट्सचं जर आपण बघायला गेलो तर बदाम आणि शेंगदाणे त्याच्यात पण चांगल्या प्रमाणात विटॅमिन ई असते, ते पण आपण घेऊ शकतोय. भाज्यांमध्ये जर आपण बघायला गेलो तर ब्रोकली, पालक आणि टोमॅटो 3 असं भाज्या आहेत त्याच्यामुळे खूप जास्त प्रमाणात विटॅमिन ई असते, तर हे पण आपण घेऊ शकताय. फळांच्या बाबतीत जर आपण बघायला गेलो तर किवी, मँगो आणि अवोकॅडो हे 3 असे फळ आहेत, ह्या तिन्हीमध्ये पण विटॅमिन ई जास्त प्रमाणात असतात, ते पण आपण घेऊ शकतोय. त्या गोष्टींसोबत तुम्ही विटॅमिन ईचं सप्लिमेंट पण घेऊ शकताय. खूप साऱ्या कंपनी विटॅमिन ईचं सप्लिमेंट तयार करते, कुठल्या पण चांगल्या कंपनीचे विटॅमिन ई तुम्ही घेऊ शकताय. तर आता बघूया, जर जे तुम्ही मार्केटमधून सप्लिमेंट घेत असणार विटॅमिन ईचं तर त्याचा डोस कसं घ्यायचा आता आपण बघूया. विटॅमिन ई हे आपल्याला 200 mg, 400 mg, 600 mg या एमजीमध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तसं मार्केटमध्ये 800 mg पण विटॅमिन ई मिळते, पण तेवढा हाय डोस घ्यायची काही गरज नाही आपल्याला. तर तुम्ही 200 mg किंवा 400 mg कॅप्सूल आपल्या डेली रुटीनमध्ये रोज 1 कॅप्सूल घेऊ शकताय, जेवल्यानंतर घेऊ शकताय. विटॅमिन ई हे एक फॅट सोल्युबल विटॅमिन आहे. जर हे तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये किंवा जास्त mgमध्ये किंवा खूप जास्त वेळासाठी जर तुम्ही हे घेत राहिला, म्हणजे 3 महिने 4 महिने सलग जर हे घेत राहिला तुम्ही, तर हे आपल्या बॉडीमध्ये साठायला चालू होते आणि त्याच्यापासून थोडं आपल्याला साईड इफेक्ट पण होऊ शकतात. जर तुम्ही विटॅमिन ई नॅचरल सोर्सेसपासून घेत असाल किंवा फळातून किंवा भाज्यातून,
तर तुम्हाला किती पण घेऊ शकता तुम्ही. जर तुम्ही त्याचं सप्लिमेंट जर घ्यालाय तर एका वर्षातून आपल्याला कमीत कमी 2 ते 3 महिनेच फक्त हे घ्यायचं आहे. तिथून पुढे ते पूर्ण बंद करायचं आहे. जर वयस्कर माणसांना किंवा कोणाला रक्त पातळ व्हायच्या गोळ्या चालू असल्या तर त्या केसमध्ये पण तुम्ही विटॅमिन ई घ्यायचं नाही आहे किंवा तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्या त्या बाबतीत. प्रेग्नन्सीमध्ये पण आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन हे विटॅमिन ईचं सप्लिमेंट आपण चालू करू शकतोय. लहान मुलांना जर तुम्ही विटॅमिन ई देणार असाल तर तुम्ही एकदा आपल्या डॉक्टरांना जरूर विचारा. चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच हेल्दी इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.